विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. परंतु तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि कामाचा व्हिडिओ असणार आहे, जेणेकरून तुम्ही या जाळ्यातून वाचू शकणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर झाले बार्टी, टी-आर-टी-आय, आर-टी, परीक्षांचे पेपर झालेले आहेत. आन्सर की देखील सर्व आलेल्या आहेत. आता बाकी आहे तुमचा कट ऑफ लागणे आणि कागदपत्र तपासणी. त्याच्यानंतर अकॅडमी वगैरे निवडणे म्हणजे संस्था निवड त्याला आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार आणि घोळ करतात हे अकॅडमीवाले, ज्या संस्था निवडायला येतात त्यासाठी. तर त्यासाठी मी हे थंबनेलला नाव दिलेले आहे, फसव्या अकॅडमी तुमचे पैसे लुटणार आहेत. वेगवेगळे आमिष तुम्हाला दाखवणार आहे. या सुविधा भेटतील, त्या सुविधा भेटतील, की आमच्याकडे अशा प्रकारचं टॅब भेटेल, मोफत भेटेल, या सुविधा भेटतील, लॅब भेटेल, वैयक्तिक असं भेटेल, तसं भेटेल. या अकॅडमी अशा प्रकारे तुम्हाला सांगणार आहेत. तर डिटेल्समध्ये याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत. फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ होईल. तो बघा म्हणजे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, काल परवा म्हणजे आज तारीख आहे माझ्या अंदाजे 16 ऑक्टोबर. तर 14 ऑक्टोबर सारथी, महाज्योती आणि आरटी या पाचही संस्थांमार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्या परिपत्रकाचा मी सांगत आहे, तोच मेन उद्देश आहे. ते देखील पुढे तुम्हाला डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो. 1 मिनिट झूम आउट करून घेऊ द्या मला. ठीक आहे. आता या ठिकाणी 14 तारखेला परिपत्रक काय प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, तर सर्व संस्थांकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांचं म्हणतील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी-आर-टी-आय त्याच्यानंतर बघू शकता सारथी, बार्टी, त्याच्यानंतर आहे महाज्योती. अशा वेगवेगळ्या ज्या 5 संस्था सध्या कार्यरत आहे, त्यांचे पेपर झालेले आहेत, आन्सर की आलेले आहेत आणि आता तुमचा कट ऑफ लागेल आणि तुम्हाला संस्था निवड म्हणजेच अकॅडमी निवडायला येईल. विविध अकॅडमीवाले तुम्हाला सांगत असतात, की आमच्या अकॅडमीला पहिला प्रेफरन्स द्या. तुम्हाला आमच्याकडून वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातील. त्याच्यानंतर आमच्याकडून तुम्हाला टॅब दिला जाईल. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जात आहेत. मग याच्यामध्ये सरकारने काय पर्याय केला, तर बघू शकता 31/1/2024 म्हणजे मागील वर्षी सदस्यांनी अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि त्याच्यामध्ये काय निर्णय झाला त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये थोडक्यात माहिती मी तुम्हाला इथे देतो. आता याच्यामध्ये जी माहिती मी सांगणार आहे, इथे स्टार करून मी पॉइंट लिहितो. याच्यामध्ये जी माहिती मी सांगणार आहे, मी माझ्या मनाने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती सांगत नाही. माझ्या मनाने माहिती सांगत नाही. पॉइंट म्हणजे विद्यार्थ्यांनी या गोष्टी मला या ठिकाणी वैयक्तिक सांगितलेल्या आहे काही विद्यार्थ्यांनी आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहे की किती खालच्या दर्जाचं त्यांना शिक्षण, चांगल्या लेवलचं शिक्षण दिलेलं नाही. टॅब तर अशा प्रकारचे दिले. टॅबची जर प्राइस जर बघितली वेगवेगळ्या कंपनीचे अनेक मार्केटमध्ये तुम्हाला माहीतच आहे की वेगवेगळ्या किमतीचे आणि वेगवेगळ्या कंपनीचे टॅब उपलब्ध आहेत. परंतु अकॅडमीवाल्यांनी अशा प्रकारचे टॅब उपलब्ध केले की ज्या टॅबची किंमत ₹1000 सुद्धा नसेल. विद्यार्थ्यांनी त्यांना आधी प्रशिक्षण म्हणजे आमच्या अकॅडमीला पहिला निवडा. तुम्हाला अशा वेगवेगळ्या सुविधा भेटतील. काही अशा मी ते सांगत नाही. ह्या सुविधा भेटतील. दाखवल्यामुळे आता विद्यार्थ्यांना माहित असेल चांगला 20-25 हजाराचा 10-12 हजाराचा टॅब भेटेल. परंतु अकॅडमीवाल्यांनी संस्थावाल्यांनी असे टॅब आणले ज्याची किंमत ₹1000 सुद्धा नसेल आणि ते टॅब 20 दिवस नाही बंद पडून गेले, हँग होऊन गेले, 2 मिनिटामध्ये हँग. एकदम भंगार लेवलचे म्हणजे एकदम थर्ड क्लास लेवलचे टॅब दिले आणि विद्यार्थ्यांनी याच्यावरती या ठिकाणी निवडल्याच्या नंतर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काहीही करता आले नाही. आता तुम्हाला एकच सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी मागील प्रशिक्षण घेतलेले आहे, ज्यांना आवडला नाही, त्यांनी जास्तीत जास्त कॉल करून पाचही संस्थांचा हेल्पलाईन क्रमांक मी देत आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल करायचे आहेत आणि ज्या अकॅडमीने तुम्हाला या ठिकाणी संस्थांसाठी या ठिकाणी फसवले आहे किंवा वेगवेगळे आमिष दाखवून तुम्हाला त्या सुविधा दिल्या नाही, त्या संस्थांचा रिपोर्ट करायचा आहे आणि त्यांची या ठिकाणी तक्रार करायची आहे. आणि मग त्याच्यावरती हे सरकार काय ऍक्शन घेणार आहे, तर बघू प्रशिक्षण देणाऱ्या बाबी जसे की टॅबलेट देणे, आर्थिक लाभाचे प्रबोधन करणे, प्रशिक्षण
कालावधीमध्ये सवलती देणे, अशा म्हणजे सवलत देणे म्हणजे तुम्ही गैरहजर असले तरी देखील तुम्हाला पैसे दिले जातील, तुम्हाला टॅब दिले जातील, वेगवेगळे आर्थिक लाभ दिले जातील, सवलती दिले जाईल. असे या ठिकाणी जे तुम्हाला वेगवेगळ्या या ठिकाणी आमिष दाखवले जाणार आहे. सोशल मीडियावरची जी अकॅडमी दाखवणार आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार करायची आहे. आणि तक्रार केल्याच्या नंतर तुम्हाला बघू शकतो दिशा जाहिराती ज्या केल्या जातात अकॅडमीवरती, त्यांच्यावरती त्या अकॅडमींना बघू शकता काळ्या यादीमध्ये म्हणजे त्यांना सस्पेंड केलं जाईल. त्यांना अकॅडमीमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं या संस्थांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना टाकले जाणार. मित्रांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी याच्यामध्ये हेल्पलाईन क्रमांक मी देत आहे जास्तीत जास्त, आणि कमेंट बॉक्स मध्ये देखील तुम्हाला ज्या फसव्या अकॅडमी आहेत त्यांचं नाव सांगा, म्हणजे विद्यार्थ्यांना देखील जी प्रोसेस आहे सर्व अकॅडमीची मी तुम्हाला येथे सांगून देतो 2 मिनिटामध्ये. आता इथं काय झालेलं आहे, आता फक्त जे टीआरटीचं मी नंतर सांगतो. इथं काय झालेलं आहे, टीआरटीचं वेट म्हणजे आता जे आधी सगळे स्पर्धा परीक्षांचे पेपर होऊन गेलेले आहेत, फक्त टीआरटी पोलीस भरती, सैन्य भरती, पीएसआय भरती, टेट भरती सध्या टीआरटीची फॉर्म चालू आहेत. त्याच्या अगोदर या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी बार्टी, टीआरटीआय, आरटी, सारथी आणि महाज्योती अशा विविध संस्थांमार्फत सर्व संस्थांकडून पेपर झालेले आहेत आणि सर्वांची आन्सर की येऊन गेलेली आहे. तुम्ही तुमचे मार्क्स देखील चेक केलेले असणार. सर्वांना ती सांगतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा तुमचा एक ठिकाणी टप लागेल. त्याच्यानंतर अकॅडमी म्हणजे संस्था निवडायला येतील. आता विविध अकॅडमी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी संस्था निवडा. आमची संस्थेला पहिला प्रेफरन्स द्या आणि तुम्हाला या ठिकाणी असे भेटेल. 1 मिनिट. ठीक आहे, व्हिडिओ जाऊ द्या. हा ठीक आहे, ओपन झालेला आहे. आमची अकॅडमी निवडा, तुम्हाला हे भेटेल, ते भेटेल, टॅबलेट भेटेल. परंतु अशा अकॅडमी नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ज्या सुविधा देणार होते त्या देत नाही, आणि म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी फसलेले असतात. आणि आधी देखील तुम्ही गैरहजर असले, तुमची 75% हजेरी भरली नाही तरी देखील तुम्हाला पैसे देऊ असे आमिष दाखवतात. आणि नंतर तुम्हाला पैसे द्यायच्या वेळेस काही अकॅडम्या बोलल्या की तुमची हजेरी भरली नाही, तुम्हाला कसे काय पैसे देऊ. अशा प्रकारे या अकॅडम्या पैसे लुटत आहेत. ज्या अकॅडमींनी मागील वर्षी पैसे लुटलेले आहे विद्यार्थ्यांचे, जास्तीत जास्त अकॅडमीचे नाव आणि ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, जेणेकरून मी त्यांच्यावरती रिपोर्ट करू शकतो. कागदपत्र आता पहिल्यांदा कट ऑफ लागेल, संस्था निवडायला येईल आणि जी संस्था निवडेल त्याच्याकडे तुमची कागदपत्र तपासणी होईल. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी ज्या अकॅडमीवाले आधीच विचारतात तुम्ही 75% हजेरी भरवली तर नाही भरवली नाही तरी देखील आम्ही तुम्हाला पैसे देऊ, अगोदर असे बोलतात. नंतर अकॅडमीवाले पैसे देत नाहीत, त्यांच्यावरती देखील तुम्ही रिपोर्ट करू शकतात. लवकरात लवकर संस्थांना तुम्ही कॉल करून याच्याबद्दल कळवू शकतात. त्यांना या ठिकाणी तक्रार नक्की करू शकतात, जेणेकरून या संस्था काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी शासनाला मदत होईल. सर्वांनी एकजूट होऊन मदत करायची आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मागील वर्षी ज्या अकॅडमी वाल्यांनी ज्या संस्थांनी विद्यार्थ्यांना फसवले आहे, लुटले आहे, त्यांचे नाव जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील समजले जाईल. ठीक आहे, याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा.